हॅलो स्टुडंट्स, वेलकम. स्टँडर्ड थर्ड. मागच्या भागात आपण पेज नंबर 7पर्यंत बघितलं. आज आपण पेज नंबर 8पासून पुढे बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रिया इन द व्हिलेज. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. हाय, आय एम प्रिया. नमस्कार, मी प्रिया आहे. आय लिव्ह इन अ स्मॉल व्हिलेज. मी एका लहान गावात राहते. देर आर मेनी हाऊसेस इन अवर व्हिलेज. आमच्या गावात खूप घरे आहेत. द हाऊसेस आर क्लोज टुगेदर. ती घरे अगदी जवळजवळ एकत्र आहेत. देर आर स्मॉल लेन्स बिटवीन द हाऊसेस. त्या घरांच्या मध्ये लहान लहान गल्ल्या आहेत. लेन्स म्हणजे गल्ल्या. देर आर मेनी प्लांट्स अँड ट्रीज अराउंड द हाऊसेस. त्या घराभोवती अनेक रोपटी व झाडे आहेत. दाजी काका इज अवर नेबर. दाजी काका आमचे शेजारी आहेत. ही कीप्स काऊज अँड बफेलोज. ते गाई व म्हशी पाळतात. ही मिल्क्स देम एव्हरी डे. ते त्यांचे दर दिवशी दूध काढतात. वी बाय मिल्क फ्रॉम हिम. आम्ही त्यांच्याकडून दूध विकत घेतो. इट्स नाईस अँड फ्रेश अँड वॉर्म. ते छान, ताजे आणि उबदार असते. नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. आता ह्या चित्रात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतात त्या सर्व तुम्ही इंग्रजीत सांगायच्या आहेत. म्हणजे इंग्रजी शब्द वापरून तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या आहेत. आपल्याला या चित्रामध्ये हाऊसेस म्हणजेच घरे, कोकोनट ट्रीज म्हणजेच नारळाची झाडे, काऊज म्हणजे गाई, हेन्स म्हणजे कोंबड्या, कॉक्स म्हणजे कोंबडे, नेबर म्हणजे शेजारी, बफेलोज म्हणजे म्हशी, फार्मर शेतकरी, गोट्स म्हणजे बकऱ्या, कार्ट्स म्हणजे बैलगाडी किंवा खटारा पण त्याला म्हणतात, बॉय मुलगा, गर्ल मुलगी, सायकल म्हणजे सायकल, स्टेप्स म्हणजे घराच्या पायऱ्या, चिल्ड्रन म्हणजे मुले, वेल विहीर, काऊशेड्स म्हणजे गाईचे गोठे, गाईला राहण्यासाठी जे बनवलं जातं त्याला गोठे म्हणतात, कॅट म्हणजे मांजर, डॉग म्हणजे कुत्रा, प्लांट्स म्हणजे रोपटी, ग्रास म्हणजे गवत, कार्ट यार्ड्स म्हणजे अंगणे, अ वुमन सेलिंग व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी विकणारी स्त्री, अ वुमन फेचिंग वॉटर. फेचिंग वॉटर म्हणजे पाणी वाहून आणणारी स्त्री, अ वुमन व्ह्यूइंग ग्रेन म्हणजेच धान्य पाखडणारी म्हणजे धान्य निवडणारी स्त्री, अ बॉय स्टडिंग इन व्हरांडा. व्हरांडा म्हणजे ओसरी. ओसरीमध्ये अभ्यास करणारा मुलगा दिसतोय. इत्यादी गोष्टी आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. आता आपण पुढचा अभ्यास करूया. आता आपण प्रिया नावाच्या मुलीची माहिती बघितली. आता आपण रिया नावाच्या मुलीची माहिती बघूया. रिया इन द सिटी. सिटी म्हणजे शहर. प्रिया ही कुठे राहते? तर प्रिया ही एका गावात राहते, खेडेगावात राहते. पण रिया ही शहरात राहते. मग आता शहरात राहणाऱ्या रियाची माहिती बघूया. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका, तुमच्या पुस्तकात बघा आणि तुमच्या पुस्तकात बघून माझ्यासोबत म्हणा. हाय, आय एम रिया. नमस्कार, मी रिया आहे. आय लिव्ह इन अ बिग सिटी. मी एका मोठ्या शहरात राहते. देर आर बिग बिल्डिंग्स अँड वाईड रोड्स इन अवर सिटी. आमच्या शहरात मोठ्या इमारती आणि रुंद रस्ते आहेत. बसेस, कार्स, बाईक्स. देर्स अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द सिटी.
बस, मोटारगाड्या, मोटरसायकली, शहरात वाहनांची खूप रहदारी असते. देअर्स अ डेअरी नियर माय हाऊस. माझ्या घराजवळ एक दुग्धालय आहे. डेअरी म्हणजे जिथे दूध विकत मिळते त्याला डेअरी म्हणतात, म्हणजेच दुग्धालय मराठीमध्ये. वी बाय मिल्क फ्रॉम द डेअरी. आम्ही त्या दुग्धालयातून म्हणजेच डेअरीतून दूध विकत घेतो. वी गेट द मिल्क इन अ पाउच. आम्हाला ते दूध थैलीतून मिळते. इट्स नाईस अँड ॲज कोल्ड ॲज आईस. ते छान आणि बर्फासारखे थंड असते. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. नेम द थिंग्स यू सी इन द पिक्चर. मागच्या चित्रात जसं आपण त्या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिसतात हे बघितलं, तसं चित्रामध्ये काय काय दिसतं ते आपण बघूया. तर या चित्रामध्ये आपल्याला सिटी म्हणजे शहर, बिल्डिंग्स म्हणजे इमारती, रिक्षॉज म्हणजेच रिक्षा, बसेस म्हणजेच बसगाड्या, सायकल म्हणजे दुचाकी, बाईक्स म्हणजे मोटारसायकली, डेअरी म्हणजे दुग्धालय, बर्ड्स म्हणजे पक्षी, पीपल म्हणजे लोक, डॉग म्हणजे कुत्रा, एरोप्लेन विमान, न्यूजपेपर स्टॉल म्हणजे वर्तमानपत्रांचे छोटंसं दुकान, त्याला स्टॉल असं म्हणतात, व्हेजिटेबल शॉप म्हणजे भाजीचं छोटंसं दुकान, फ्लॉरिस्ट म्हणजे फुले विकणारा, ट्रॅफिक पोलीस म्हणजेच वाहतूक व्यवस्था सांभाळणारा पोलीस, त्याला शिपाई असंही म्हणतात, अ बलून इन द स्काय आकाशातील फुगा इत्यादी गोष्टी आपल्याला या चित्रामध्ये दिसतात. त्यापुढील भाग बघूया. प्रिया इन द व्हिलेज सेकंड. आपण प्रियाची माहिती बघितली, त्याचाच हा पुढचा भाग आहे. प्रिया इन द व्हिलेज 2. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. देअर्स अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस. माझ्या घराशेजारी एक किराणा दुकान आहे. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, साल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. तेथे आम्ही अन्नधान्य, तेल, मीठ, साखर, बिस्किटे आणि इतर गोष्टी विकत घेतो. कॅन यू नेम देम. तुम्ही त्यांची नावे सांगू शकता का? आय एम इन स्टँडर्ड 3. मी 3ऱ्या इयत्तेमध्ये आहे. आय वॉक टू स्कूल. मी शाळेत चालत जाते. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट इन स्कूल. आम्ही शाळेत मराठी, इंग्रजी, गणित आणि आमच्या पर्यावरणाचा अभ्यास करतो. आवर इंग्लिश टेक्स्ट बुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3. आमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकाला माय इंग्लिश बुक 3 म्हणजेच माय इंग्लिश बुक 3 असे म्हणतात. नेम अ फ्यू थिंग्स यू सी इन द पिक्चर ऑन पेज 10 अँड 11. पान 10 व 11 वरील चित्रात दिसणाऱ्या गोष्टींसाठी इंग्रजी शब्द सांगा. आता आपल्याला पान नंबर 10 व 11 या 2 चित्रांमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या आपल्याला इंग्रजीत सांगायच्या. काय काय आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसलं तर ग्रोसरी शॉप म्हणजेच किराणा मालाचे दुकान, ग्रेन्स म्हणजे अन्नधान्य, ऑइल तेल, सॉल्ट मीठ, शुगर साखर, बिस्किट्स म्हणजेच बिस्किटे. रियाची जशी आपण माहिती वाचली त्याचंच पुढचा हा भाग आहे. लिसन केअरफुली, लुक इन टू युअर बुक अँड से विथ मी. लक्ष देऊन ऐका आणि पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा. देअर्स अ ग्रोसरी शॉप नियर माय हाऊस. माझ्या घराजवळ एक किराणा मालाचे दुकान आहे. देअर वी बाय ग्रेन्स, ऑइल, साल्ट, शुगर, बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स. आम्ही तेथे अन्नधान्य, तेल, मीठ, साखर, बिस्किटे आणि इतर वस्तू विकत घेतो. कॅन यू नेम देम.
तुम्ही त्यांची नावे सांगू शकता का? आय एम इन स्टँडर्ड 3. मी 3ऱ्या इयत्तेत आहे. आय गो टू स्कूल बाय बस. मी बसने शाळेत जाते. वी लर्न मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर एन्व्हायरमेंट इन स्कूल. आम्ही शाळेत मराठी, इंग्रजी, गणित शिकतो व आमच्या पर्यावरणाचा अभ्यास करतो. आवर इंग्लिश टेक्स्ट बुक इज कॉल्ड माय इंग्लिश बुक 3. आणि आमच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकाला माय इंग्लिश बुक 3 असं म्हणतात. चूज एनी वन पॅरेग्राफ फ्रॉम पेजेस 8 to 11. प्रेझेंट इट इन द क्लासरूम. पान नंबर 8 ते 11 यावरील कोणताही एक परिच्छेद निवडा आणि तो वर्गात तोंडी सादर करा. ही कृती तुम्हाला करायची आहे. पुढचा भाग बघूया. जॉईन द सेम वर्ड्स विथ द लाईन. रेघेने सारखे शब्द जोडा. जे शब्द सारखे आहेत ते रेघेने जोडायचे आहे. मी पहिला शब्द जोडून दाखवते आणि त्यापुढील शब्द मात्र तुम्हाला जोडायचे आहेत. तुम्ही वहीमध्ये असे शब्द लिहून घ्या आणि ते रेघेने जोडा. या पद्धतीने बाकीचे खालचे 3 तुम्ही जोडा. पुढचा प्रश्न. जॉईन द सेम लेटर्स विथ द लाईन. सारखे अक्षर रेघेने जोडा. आता इथेही मी एक अक्षर रेघेने जोडून दाखवते. पुढची अक्षरे तुम्ही जोडा. अशा पद्धतीने पुढील अक्षरे तुम्ही जोडा. पुढचा भाग बघूया. स्पॉट द लेटर इन द वर्ड्स. जॉईन द सेम लेटर्स. आता इथे गुलाबी चौकोनामध्ये एक एक अक्षरे दिलेली आहेत. डी, एफ, एम, एन. हीच अक्षरे तुम्हाला पुढील पिवळ्या आणि निळ्या पट्टीमध्ये शोधायची आहेत आणि ते जोडायचे आहेत. पहिल्या पट्टीतील अक्षरे मी जोडून दाखवते, मात्र पुढील अक्षरे तुम्हाला जोडायची आहेत. अशा पद्धतीने बाकीची तुम्ही जोडा. रीड द नेम ऑफ द लेटर. ही अक्षरे फक्त वाचायची आहेत. डी, एफ, एम, एन. पुढील प्रश्न. ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर. ट्रेस इट विथ अ पेन्सिल. कॉपी द लेटर इन युअर नोटबुक. बोटाने अक्षर गिरवा, पेन्सिलने गिरवा आणि तुमच्या वहीत ती अक्षरे पाहून लिहा. आता इथे बाणाने ती अक्षरे कशी लिहायची हे दर्शवले आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. ड्रॉ द लेटर इन द एअर. ही अक्षरे हवेत काढा. ड्रॉ इट विथ अ फिंगर ऑन द बॅक ऑफ युअर फ्रेंड. तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या पाठीवरती बोटाने काढा. पुढील अभ्यास आपण पुढील भागात बघूया. थँक्यू.